रेंट मध्येच ते इन्क्लुडेड असतात सगळ्या गोष्टी. इन्शुरन्स व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात मोठा खर्च येणारा त्यातला आहे तो डे केअरचा खर्च. इन्शुरन्स शिवाय तुम्ही डॉक्टरकडे जाणं अफोर्डच करू शकत नाही. मागच्या 12-13 वर्षांपासून मी अमेरिकेमध्ये राहते. जवळजवळ 7 ते 8 स्टेटमध्ये मी राहिलेली आहे, मूव्ह केलेलं आहे. अमेरिकेमध्ये याच गरजांबरोबर आणखीन 2-3 गरजा अशा जोडल्या जातात की त्या मूलभूत गरजांमध्येच काउंट होतात. हॅलो, नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये कोणाला किती पगार मिळतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अमेरिकेमध्ये राहण्याचा सर्वसाधारणपणे एक महिनाभराचा काय खर्च येतो. चला तर मग बघूया की जो महिनाभरात कमवलेला पैसा आहे तो कसा आणि कुठे खर्च होतो ते. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, या तर कराव्याच लागतात. पण अमेरिकेमध्ये याच गरजांबरोबर आणखीन 2-3 गरजा अशा जोडल्या जातात की त्या मूलभूत गरजांमध्येच काउंट होतात. तर त्या गरजा कोणत्या आहेत, त्याचा खर्च महिन्याचा किती येतो, या सगळ्याच गोष्टींबद्दल अधिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल, जेवढी मला माहिती आहे त्याच्याबद्दलचे. आणि हा खर्च जो आहे तो मी एक 4-5 टॉपिकमध्ये डिवाईड केलेला आहे. की म्हणजे राहण्याचा खर्च, म्हणजे घराचा रेंटचा खर्च, ट्रान्सपोर्टेशन, तुमचं इथं लागणाऱ्या गाडीशिवाय इथे चालणार नाही, त्याच्यामुळे तो खर्च ॲड करावाच लागेल. घर म्हटल्यानंतर इलेक्ट्रिसिटी, पाणी, गॅस, या सगळ्या गोष्टी आल्या, त्याचं बिल किती येतं सर्वसाधारणपणे महिनाभरामध्ये. आणि ट्रॅश सर्व्हिसेसचे सुद्धा फीस असते, तर तो खर्च किती येतो. इन्शुरन्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर इन्शुरन्स हे पण एक ॲडेड गोष्ट आहे कारसारखीच, की जी मूलभूत गरजांमध्येच अमेरिकेमध्ये काउंट होते. तर त्याचा जो खर्च आहे तो आपण आज बघणार आहोत. आणि फॅमिलीसाठी किती लागेल, आणि तुम्ही एकटे येणार असाल तर त्याच्यासाठी किती लागणार आहे, तो खर्च एक अंदाजे मी शेवटी व्हिडिओच्या सांगणारच आहे तुम्हाला. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत त्याच्यानुसार तो खर्च कसा होतो त्याच्याबद्दलही जाणून घेऊया. तर सुरुवात करूया पहिल्या सगळ्यात मोठ्या खर्चापासून. मी खरं तर हा पहिला खर्च म्हणते, पण त्याच्यात कन्फ्युजन आहे की घराचा रेंट पहिला म्हणायचा का कार पहिली म्हणायची. पण मला तरी असं वाटतं घराचा रेंट, कारण तो दर महिन्याला येणार आहे. आणि रेंटेड घराबद्दल याच्यासाठी सांगते की अमेरिकेमध्ये तुम्ही आलात म्हणजे तुमचं स्वतःचं घर इथे असेल, प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, म्हणून सुरुवात रेंटेड घरापासूनच होते. मागच्या 12-13 वर्षांपासून मी अमेरिकेमध्ये राहते. जवळजवळ 7 ते 8 स्टेटमध्ये मी राहिलेली आहे, मूव्ह केलेलं आहे. पण सध्या मी कॅन्ससमध्ये, म्हणजे सेंट्रल अमेरिकामध्ये येतं. आणि तिथले घराचे रेंट जे आहेत ते मीडियम रेंजमध्ये आहेत. म्हणजे न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कॅलिफोर्निया अशा स्टेट्समध्ये, अशा सिटीजमध्ये रेंट्स खूप हाय लेवलचे असतात. पण हा सगळा जो खर्च आहे तो मी कॅन्ससच्या हिशोबाने सांगणार आहे. तर इथला घराचा रेंट आहे एक मिनिमम $800 ते $900 पासून सुरुवात होतो, आणि तो हाय लेवल जातो 4,000 पर्यंत, 4,000-4,500 पर्यंत सुद्धा. आता तुम्हाला वाटेल ही एवढी मोठी तफावत, 800 ते 4,000-4,500 पर्यंत असं कसं काय. तर हे डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या लोकॅलिटीमध्ये घर घेताय याच्यावरती. जर का मेन सिटीमध्ये, म्हणजे डाऊनटाऊनमध्ये घर घेतलं तुम्ही, तर त्याचे रेंट्स खूप वेगळे असतात, खूप हाय असतात. त्याचे कारणही तशी असतात, कारण तिथल्या हाय राईज बिल्डिंग्स असतात, सोसायटी आजूबाजूची खूप वेगळी असते, तुम्हाला व्ह्यूज छान मिळतात, ऑफिसेस जवळ असतात, ट्रान्सपोर्टेशनची सोय असते. पण सबबमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी मी जिथं राहते तिथं स्कूल डिस्ट्रिक्ट खूप चांगलं आहे, स्कूल्स खूप चांगले आहेत. तर तिथला घराचा जो रेट आहे तो मिनिमम तुम्हाला $800-900 महिन्याचे त्याचे तरी येणार आहेतच आहे. आणि शेवटी हे डिपेंड करते की तुम्ही कुठल्या प्रकारचं घर घेताय, 1 बेडरूम, 2 बेडरूम का टाउन होम घेताय, त्याच्यावरती पण अवलंबून आहे. हे अमेरिकेमध्ये रेंटेड हाऊसेसमध्ये कुकिंग स्टव, फ्रीज, वॉशिंग मशीन, डिशवॉशर, फायरप्लेस
AC ह्या गोष्टी असतातच, त्याच्यामुळे ते बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये येतच आणि रेंट मध्येच ते इन्क्लुडेड असतात सगळ्या गोष्टी. म्हणजे मिनिमम 1000 पासून ते 2000 पर्यंत ज्या एरियामध्ये मी राहते 2-2.5 हजारापर्यंत व्यवस्थित रेंटेड हाऊस तुम्हाला मिळू शकतं. आता हे झालं फॅमिलीच्या ह्याच्यासाठी. पण जर का स्टुडंट्स म्हणून तुम्ही येणार असाल तर स्टुडंट्स जनरली इथे काय करतात की कॉमन 2-4 मुलं मुली एकत्र मिळून राहतात आणि मग तो खर्च तो त्या ह्याच्यामध्ये डिवाइड होतो. समजा $1000 जर का अपार्टमेंट असेल तर ते चौघांमध्ये म्हणजे $250 तिथेच तुमचा खर्च बऱ्यापैकी कमी होतो. पण तुम्ही फॅमिलीबरोबर येणार असाल तर तुमच्या फॅमिलीची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते. समजा मिनिमम 1000 असेल तर ते ती तुमची जबाबदारी आहे. तर आता दुसरा खर्च. कार पण मला घराच्या रेंटलच्या ह्याच्यासारखीच इम्पॉर्टंट वाटते, पण तो एक बल्कमध्ये होणारा मोठा खर्च आहे. कार घेणं गरजेचंच आहे, कारण कारशिवाय अमेरिकेमध्ये कुठलीच कामं होणं शक्य नाही आहे. तर कार हा मोठा खर्च. कमीत कमी रेंजमध्ये सुद्धा म्हटलं तरी 6,000 ते 7,000 मिनिमम तुम्हाला लागणारच. परत आणखी तुम्ही कुठल्या प्रकारची कार घेता त्याच्यावरती ते अवलंबून आहे. सेकंड हँड कार घेताय, कुठल्या कंपनीची कार घेताय, SUV घेताय की सिडान घेताय, त्याच्यावरती तो खर्च अवलंबून आहे. पण मिनिमम 6,000 ते 7,000 बल्कमध्ये ते जाणारच आहेत. आणि त्याच्याबरोबर त्याचा इन्शुरन्स हा येतोच. इन्शुरन्स हा वेगळा पार्ट ठेवलेला आहे. अमेरिकेमध्ये मूलभूत गरजांमध्ये इन्शुरन्स हा पार्ट येतोच. तर तो घराचा पण इन्शुरन्स आहेच, तो मी वेगळा पार्ट ठेवलेला आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगेलच याच्यामध्ये. मग कार म्हटलं तर त्याला महिन्याचा लागणारा गॅसचा म्हणजे पेट्रोलचा जो खर्च आहे तोही वेगळा आहे. जवळजवळ $200 ते $250 पर्यंत महिन्याचा खर्च. आणि हे पण त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही किती ट्रॅव्हल करता, ऑफिस तुमचं किती दूर आहे किंवा तुम्हाला कुठे प्रेक्षणीय स्थळं बघायला जायचं आहे आणि ते खूप दूर आहे आणि तरी तुम्ही तुमची कार घेऊन जाताय, तर त्याच्यावरती तो खर्च अवलंबून आहे. पण $200 ते $250 मिनिमम महिन्याचा खर्च येतो. फिरायचं झालं, राहण्यासाठी घर झालं, पोटापाण्याचं काय, ज्याच्यासाठी आपण एवढं इकडं आपला देश सोडून येतो, किराणा माल, ग्रॉसरीज, त्याच्यासाठीचा जो लागणारा खर्च आहे तो जवळजवळ $250 ते $350 पर्यंत महिन्याचा येतो. डाळ, तांदूळ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ किंवा तुमच्या आणखीन खाण्याच्या काय चॉईसेस आहेत. इथे ना नॉन व्हेजिटेरियन असाल तुम्ही ना तर इट्स व्हेरी रिजनेबल. म्हणजे मला असं जाणवलं की मीट इज लिटल बिट चीपर. म्हणजे चिकन वगैरे याच्याबद्दल बोलते मी की ते चीप आहे. आणि फ्रूट्स आणि भाज्यांच्या कम्पॅरिझनमध्ये सगळ्या प्रकारचे फ्रूट्स मिळतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात, मीठही सगळ्याच प्रकारचं मिळतं इथे. पण तुम्ही काय खाता त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि आणखीन तुमची फॅमिली साईज किती आहे त्याच्यावरती ते मॅटर करतं. तुमच्या फॅमिलीमध्ये हजबंड, वाईफ, मुलं मेंबर्स किती आहेत त्याच्यावरती तो खर्च डिपेंड करतो. पण मिनिमम $250 ते $350 पर्यंत हा खर्च येतो ग्रॉसरीचा. पुढचा खर्च आहे तो इन्शुरन्सचा. हे पण मूलभूत गरजांमध्ये येतं असंच मला वाटतं. कारण इन्शुरन्सशिवाय तुम्ही डॉक्टरकडे जाणं अफोर्डच करू शकत नाही इकडे. मग इन्शुरन्समध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी, मेडिकल इन्शुरन्स आला, तुमच्या रेंटल घराचा इन्शुरन्स येतो, कारचा इन्शुरन्स येतो. या सगळ्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत इथे. तर मेडिकल इन्शुरन्स मी जसं म्हणाले की तुम्ही डॉक्टरकडे जाणं अफोर्डच करू शकत नाही. हो, तर इथे मेडिकल इन्शुरन्स फार फार जास्त महत्त्वाचा आहे. साध्या तुमच्या टेस्ट करणं किंवा समजा साधा सर्दी खोकला झाला आहे पण घरातल्या काही औषधांनी होत नाही आहे बरं आणि तुम्हाला डॉक्टरकडे जायचं असेल तर विदाऊट इन्शुरन्स जर का जाणार असाल तर $1000 कुठेच जात नाहीत. पण जर का तुम्ही इन्शुरन्स घेतलेला असेल तर तो एक $20-25 मध्ये डॉक्टरचं व्हिजिट होऊ शकते. पण त्या इन्शुरन्सचा जो खर्च आहे म्हणजे मेडिकल इन्शुरन्सचा, तर त्यामध्ये सुद्धा ना कंपनी काही कंपन्या प्रोव्हाइड करतात मेडिकल इन्शुरन्स. म्हणजे त्या काही इन्शुरन्स कंपन्यांबरोबर त्यांचं टायअप असतं आणि ते तुम्हाला तिथून प्रोव्हाइड करतात. आणि अगेन हे डिपेंड करते की तुम्ही कसल्या प्रकारचा इन्शुरन्स घेताय की म्हणजे हाय रेंज तुम्हाला म्हणजे
जर का आधीच मेडिकल इश्यूज काही असतील तर त्या ह्याच्यानुसार तुम्हाला जर का की हां ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे तर त्या इन्शुरन्समध्ये हे कव्हर व्हायला पाहिजे, अशा जर का तुमच्या काही प्रायोरिटीज असतील तर तो इन्शुरन्सचा रेट चेंज होतो. पण मिनिमम दोघांसाठीचा मेडिकल इन्शुरन्स $200 ते $300 पर मंथचा येतो. आणि त्यात आणखीन तुमचे लहान मुलं असतील तर तो एक ॲडिशनल खर्च आहे. आणखीन एक $50 $100 एक्स्ट्रा असं समजूया त्याच्या आपण. आणि रेंटर्स इन्शुरन्स म्हणजे घर घेतलं आहे तर तुम्हाला तो इन्शुरन्सही घ्यावाच लागतो. कारण समजा चुकून घरामध्ये काही ॲक्सिडेंट्स वगैरे झाले तर तो खर्च मात्र तुम्हाला स्वतःला बेअर करावा लागतो. पण जर का इफ यू हॅव इन्शुरन्स तर इन्शुरन्स कंपनी तो खर्च ते कव्हर करतात. समजा एक इन्सिडेंट फायरचा वगैरे काही झाला, घरं इथं लाकडाची असतात, छोट्या गोष्टीपासून खूप मोठ्या गोष्टीपर्यंत काहीही होऊ शकतं आणि ॲक्सिडेंट्स काही सांगून होत नाहीत. त्याच्यामुळे इट्स बेटर टू हॅव युअर रेंटर्स इन्शुरन्स ऑल्सो. रेंटर्स इन्शुरन्स $25 ते $30 पर मंथचा येतो. कार इन्शुरन्स पण म्हणजे तुमच्या कारची कंडिशन काय आहे त्याच्यावरती पण व्हॅरी करतो तो कारचा इन्शुरन्स. आणि परत तुमच्याकडे किती कार आहेत, हजबंडची एक कार, वाईफची एक कार, तर पर कार तो इन्शुरन्स येतो $100 ते $150 पर्यंतचा पर मंथसाठीचा. तर हे झालं सगळं, ड्रायव्हिंग झालं, घर झालं. पण घर म्हटलं की घरामध्येच्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे इलेक्ट्रिसिटी, पाणी, ट्रॅश सर्व्हिसेस या सगळ्यासाठीचं पण एक वेगळं बिल येतं. तर इलेक्ट्रिसिटीचा खर्च म्हणाल तर इलेक्ट्रिसिटी इथे बऱ्यापैकी म्हणजे जास्त असते खरं तर. मिनिमम एक खर्च त्याचा $100 ते $150 पर्यंत पर मंथ येतो. पाण्याचाही खर्च वेगळा असतो, म्हणजे आपल्याकडे ते पाणीपट्टी असते ना तसं. तर तो $80 ते $100, $35 ते $50 पर मंथ गॅसचा खर्च येतो. मोबाईल सर्व्हिसेस खरं तर ना इथे बऱ्यापैकी महाग असतात, तर $50 ते $60 पर मंथचे त्याचा खर्च आहे. इंटरनेटची स्पीड खूप चांगली असते, वायफाय चांगलं असतं. ह्या कोविडच्या काळामध्ये तर म्हणजे मुलंही घरातूनच स्कूल करत होती, त्यांनाही इंटरनेट लागतच होतं आणि आमच्या दोघांचे ऑफिस घरातूनच होते, तर सगळ्यांनाच वायफाय यूज करायचं होतं. तरीही थँकफुली कधीच कुठेच असं काही झालं नाही की स्पीड कमी पडते किंवा काही प्रॉब्लेम येतोय. त्याचा इंटरनेटचा खर्च जो आहे तो $80 ते $90 पर मंथ. आता पुढच्या खर्चाकडे वळूया. 3, 2, 1. या व्यतिरिक्त सोशलायझिंगचं जे तुमचं लाईफ आहे, तुमचं फ्रेंड सर्कल काय आहे, तुम्ही एंटरटेनमेंटसाठी ज्या काय ॲक्टिव्हिटी करता तो खर्च वेगळा आहे. अगेन हे डिपेंड करतं की तुम्हाला स्वतःला सोशलायझिंग किती आवडतं, एंटरटेनमेंट हा प्रकार तुमच्या आयुष्यामध्ये किती आहे त्याच्यावरती. पण तरीही एक $100-150 त्याच्या एक्स्ट्रा पकडून चालायला काही हरकत नाही. आणखीन एक इथं महत्त्वाचा खर्च, मोठा खर्च आहे तो, जर का तुमच्याकडे लहान बाळं असतील आणि तुम्ही हजबंड वाईफ येणार असाल आणि दोघंही जॉब करणार असाल तर सगळ्यात मोठा खर्च येणारा त्यातला आहे तो डे केअरचा खर्च. ऑप्शनच नसेल तर ते करणं पण गरजेचं असतं. तर तो एक $1,800 पर्यंतचा तो खर्च येतो. आणि त्यात पण ऑप्शन्स असे असतात की तुम्ही नॅनी घरी बोलवताय का तुम्ही तुमच्या मुलाला डे केअरमध्ये सोडताय, त्याच्यावरती ते अवलंबून असतं. पण तरीही एक $1,500 ते $1,800-1900 तो दर महिन्याचा एक खर्च असतो. आणि जर का थोडी मुलं मोठी असतील, शाळेचा फार काही खर्च होत नाही इथे, कारण शाळा पब्लिक स्कूल जे आहेत ते फ्री असतात. पण वह्या पुस्तकांचं तसं बघायला गेलं तर भारताच्या कम्पॅरिझनमध्ये इथं वह्या पुस्तकांचाही फारसा खर्च येत नाही. वर्षातून एकदाच एक $25 ते $30 मॅक्सिमम $40 काही गोष्टी असतात त्या स्कूलमध्ये तुम्हाला एकदा दिल्या की तो वर्षभराचा खर्च. कपड्यांबद्दल म्हणाला तर ऑफिस वेअर जे असतात ते थोडे महाग असतात आणि सततच इथे सेल सुरू असतात. ते यू नीड टू कीप युअर आईज ओपन आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा छान असा ड्रेस कमी किमतीमध्ये मिळू शकतो. तरी पण एखादा नॉर्मल ड्रेस म्हटलं तरी $20-25 मध्ये बायकांसाठीचे मिळतात. पण पुरुषांचे कपडे इथे महाग असतात. टी शर्ट्स आणि जीन्स चांगल्या क्वालिटीचे सुद्धा नॉर्मल रेंजमध्ये म्हणजे भारताच्या कम्पॅरिझनमध्ये कमी किमतीमध्ये इथे मिळतात. पण जे ऑफिस वेअर फॉर्मल शर्ट्स आणि फॉर्मल पॅन्ट्स असतात त्या महाग.
तर आता जवळजवळ सगळ्याच गोष्टींचा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा खर्चाचा भाग सांगून झालेला आहे माझा. तर आता पूर्ण टोटलमध्ये बघूया की फॅमिलीला खर्च किती येतो. तर जर का तुम्ही फॅमिली ऑफ 2 असाल म्हणजे हजबंड वाईफ, तर त्यांचा खर्च येतो 2,500 ते 3,000 छान कम्फर्टेबल नॉर्मल लाईफ जगू शकता तुम्ही इथे. आणि एखादं बच्चू असेल तुमचं तर त्याचा खर्च येतो 3,000 ते 3,500 कारण इन्शुरन्स वगैरेचा वाढतो. तसा मुलांचा फार काही खर्च इथे नसतो. आणि जर का बॅचलर असाल तुम्ही तर तो खर्च 1 ते 1,500 होतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मॅरिड असून पण एकटे या म्हणून, कारण एकटं राहणं इथं अवघड आहे, हे लक्षात ठेवा. मी माझ्या परीने बराच प्रयत्न केलेला आहे की सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा, पण तरीही तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टीची माहिती मी द्यायला हवी होती, तर ती गोष्ट कोणती आहे ती मला कॉमेंट करून नक्की सांगा. होप यू लाईक द व्हिडिओ. See you next time. Please do like, share and subscribe. See you next time.